नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. 13 ऑगस्ट 1898 आचार्य प्र के अत्रे यांचा हा जन्मदिवस. आता ज्याला 100 वर्ष होऊन गेले त्यांच्या जन्माला, म्हणजे 123वी त्यांची आता ही जयंती येते आहे. म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव त्यांच्या स्मृतीचा आता आपण लवकरच साजरा करू. आचार्य अत्रे यांचं जे व्यक्तिमत्व आहे संपूर्ण महाराष्ट्राला वेगवेगळ्या पैलूंसाठी त्यांच्या व्यक्तिमत्वातले परिचित आहे. जसं अतिशय प्रभावी असा वक्ता, अतिशय महत्त्वाचा, अतिशय ज्याची नाटकं गाजली असा नाटककार, चित्रपट श्यामची आईसारखा त्यांनी काढला, ज्या चित्रपटाला राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळाला असा चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अतिशय प्रभावी असा लेखक, मराठासारखं वृत्तपत्र ज्यांनी ज्या पद्धतीनं चालवलं आणि त्याची जी शैली होती की त्यांची जी भाषा असायची सर्वसामान्य लोकांना भिडणारी, असे अत्र्यांचे कितीतरी पैलू आहेत की जे लोकांना परिचित आहेत, अजूनही आठवतात, त्यांच्या आठवणी लोक काढतात. त्यांच्या आत्मचरित्राचे करेचे पाणीचे 5-6 खंड प्रकाशित आहेत. म्हणजे इतकं मोठं आत्मचरित्र कोणी लिहिलेलं नाही. पण अत्रेंचा एक पैलू जो असा आहे तो जरासा या सगळ्या ह्याच्यामध्ये दबून राहिला, दुर्लक्षित राहिला. आणि आज त्यांच्या 123व्या जयंतीच्या निमित्ताने मला हा वेगळा जो पैलू आहे त्यांचा, त्याच्याकडे लक्ष वेधावं असं वाटतं. केशव कुमार ह्या नावाने अत्रेंनी काही छान कविता लिहिलेल्या आहेत. विडंबन कविता लिहिल्या आणि इतरही कविता लिहिल्या. त्या मोजक्या आहेत संख्येनं, पण आहेत. जसं त्यावेळेस एखादा कवी आपली कविता लिहिण्यासाठी ज्याला आपण टोपण नाव म्हणतो असं घ्यायचं, केशवसूत, बालकवी, त्याच्यानंतर गोविंदाग्रज, अशी नावं तेव्हा घेतली जायची. त्या काळामध्ये अत्रेंनी जे नाव घेतलेलं होतं कविता लिखाणासाठी ते नाव होतं केशव कुमार. या नावाने त्यांच्या काही कविता, पूर्वीची जी अभ्यासक्रमाची पुस्तकं होती, आज जसं बालभारती पुस्तकं तयार करतं तसं नव्हतं. काही खाजगी प्रकाशक, लेखक एकत्र यायचे आणि ते आपण काही एक मुलांना शिकवावं यासाठी पुस्तकं तयार करायची. ही पुस्तकं शिक्षण खात्याला सादर करायचे आणि त्यांच्याकडून मंजुरी आल्याच्या नंतर ते पुस्तक अभ्यासक्रमाला लावलं जायचं. अशा जुन्या मराठीच्या अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये अत्रेंचा खूप मोठा वाटा होता. ही अभ्यासक्रमाची पुस्तकं पण अत्र्यांनी स्वतः संपादित केलेली होती. अत्र्यांची शिक्षणतज्ज्ञ म्हणून असे पण एक ओळख आहे महाराष्ट्राला. ह्या अत्र्यांच्या जुन्या पाठ्यपुस्तकात असलेली एक फार अतिशय सुंदर कविता आपण ह्या निमित्तानं त्याची आठवण, त्या कवितेची आपण आठवण करूयात. आजीचे घड्याळ नावाची ती अत्र्यांची कविता आहे, केशव कुमार ह्या नावानं केलेली. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात मराठीच्या अभ्यासक्रमात ती कविता होती. आज म्हणजे तुम्ही विचार करा, 100 वर्षापूर्वीचा काळ आहे, साधारणतः 1925च्या दरम्यानची ही गोष्ट असावी. आणि तेव्हा असं वातावरण होतं, शिक्षणाचं ते एक तर फारसं वातावरण नव्हतं. आणि तेव्हाची लहान मुलं म्हणजे घड्याळ नावाची गोष्ट ह्याचं अप्रूप होतं. म्हणजे आज जसं प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ असतं तसं तेव्हा असायचं काही कारण नाही. मनगटावरती काय, घरात पण घड्याळ नसायचं. आणि एकूण सूर्याची किरणं कुठं पडत आहेत, ऊन कसं पडतंय, ढोबळमानानं, चंद्र उगवला नाही उगवला, माथ्यावरती आला, अशा सगळ्या काहीतरी किंवा निसर्गातल्या काही सगळ्या ह्याच्यामुळे दिवसाची वेळ किंवा तिथी किंवा कुठला ऋतू चालू आहे, सण काय आहेत, याच्यावरून अंदाजे काळाची ओळख केली जायची. अशा ह्या काळातली ही कविता आहे की तो एक छोटा मुलगा, त्याला असा प्रश्न पडलेला आहे की घड्याळ नसताना आपली आजी नेमकी वेळ कशी सांगू शकते. ते फार गमतशीर पण वर्णन आहे. आणि ही कविता दुसऱ्या अर्थाने महत्त्वाची अशी की तेव्हाची एक सामाजिक स्थिती ती पण ती सांगते आहे. कुटुंबातली एखादी आजी आणि तिचं नातवंडाशी कसं मेळ जुळलेला असो, ती कविता अशी आहे. केशव कुमार या नावानं अत्रेंनी लिहिलेली. आजीचे घड्याळ. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजूनी हे नाही कुणा ठाऊक, त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते. त्याचा आवाज ऐकू येत नाही त्या घड्याळाचा. त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते, किल्लीन त्यास ती कधी तरी ते सारखे चालते. अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,
तो छोटा मुलगा सांगतोय आजीला की मला सकाळी उठव तू उद्या अभ्यासाला. तेव्हा मी तिचं सांगुनी निज तसे रात्री बिछाण्यावरी, 5:30 वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी. 5:30 वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी, बाळा झांजर जाहले आरवला तो कोंबडा उठकी. ताईची करण्यास जम्मत तसे बाबू सवे भांडता, छोटा भाऊ, जाई संपुनिया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता. आली ओटी वरी उन्हे बघ म्हणे आजी 10 वाजले. आली ओटी वरी उन्हे बघ म्हणे आजी 10 वाजले. जा जा लवकर कानी तो घणघणा घंटा ध्वनी आदळे. म्हणजे शाळेची वेळ झालेली आहे आणि आता तू पाटी दप्तर घेऊन शाळेत जा. खेळाच्या अगदी भरात गडून जाता आम्ही अंगणी, हो केव्हा तिनी सांज ते न समजे आजी परी परत आतुनी. बोले खेळ पुरे घरात परता झाली दिवे लागणं, ओळीने बसुनी म्हणा पर्वच्या ओटीवरी येऊन. तुम्ही दिवसभर खेळलात, अंधार पडलेला आहे, आता घरात या. आणि आम्हाला खेळताना अंधार पडला हे पण कसं समजत नव्हतं. आजीला बिलगुन ऐकत बसू जेव्हा भूताच्या कथा. आता रात्र झाली आहे, जेवण झालेले आहेत आणि मुलं झोपळलेली आहेत आणि आजी त्यांना गोष्ट सांगते आहे. आजीला बिलगुन ऐकत बसू जेव्हा भूतांच्या कथा, जाई झोप उडून रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता. अर्धी रात्र किरे म्हणे उलटली गोष्टी पुरे जा पडा. अर्धी रात्र किरे म्हणे उलटली गोष्टी पुरे जा पडा. लागे तो धीडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा. आणि मग शेवटचं फार सुंदर वर्णन. मग हे सगळं झाल्याच्या नंतर आजीची मानसिकता सांगताना ते असं म्हणतात, सांगे वेळ तशाच वार तिथही आजी घड्याळातुनी. सांगे वेळ तशाच वार तिथीही आजी घड्याळातुनी. थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी. मौजेचे असले घड्याळ दळुनी कोठे तिने ठेविले. मौजेचे असले घड्याळ दळुनी कोठे तिने ठेविले. गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो तरी ना मिळे. गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो तरी ना मिळे. हे असं आजीचं घड्याळ नेमकं कुठे आहे ते काही सापडत नाही, पण ते आजीच्या जवळ आहे आणि ती आम्हाला दिवसभराची वेळ, तिथी, सण, वार हे पण नेहमी सांगत असते. केशवकुमार याच नावाने आत्रेंनी काही विडंबन कविता लिहिल्या. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की इतका काळ उलटल्याच्या नंतरसुद्धा आत्रेंनी केलेली ही विडंबनं तशीच टवटवीतपणे टिकलेली आहेत. झेंडूची फुले या नावानं आत्र्यांचा तो विडंबन कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. झेंडूची फुले असं म्हणत असताना आत्र्यांना असं अपेक्षित होतं की त्यांनी त्याच्याबद्दलची भावना व्यक्त केलेली आहे की बाबा झेंडूच्या फुलांना कुठलाही वास नसतो. त्या पद्धतीनं ही झेंडूची फुलं म्हणजे हे विडंबन म्हणजे मूळ कवितेपेक्षा आपण केलेलं विडंबन हे एका अर्थाने तुम्ही समजून घ्या, त्याला काही फार वास आहे असं नाही. आत्रे जरी असं म्हणत असले तरी नकळतपणे आत्रेंनी ह्या विडंबनाच्या आडून जी एक तेव्हाची सामाजिक परिस्थिती आणि मनोवृत्ती आहे तिच्यावर जो एक वेगळा प्रकाश टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आत्रेंच्या प्रतिभेचा हा पण एक वेगळा आविष्कार पाहायला भेटतो. त्यांचं एक विडंबन त्यांनी रामदासांच्या मनाच्या श्लोकाचं केलेलं आहे. ती एक विडंबन कविता आणि आपण जर जोडून पाहिलं तर आजही बऱ्याचदा ह्या मानवी प्रवृत्ती आपल्याला तशाच दिसतात. मना नीट पंथे कधीही न जावे. म्हणजे इकडं रामदास सांगतात मना सज्जना भक्ती पंथेस जावे आणि इकडे केशवकुमार या नावानं आत्रे लिहितात मना नीट पंथे कधीही न जावे. निशा पाणी केल्याप्रमाणे चलावे. जरी वाहने मागुनी कैकई येती कधी ना तरी सोडीजे शांतवृत्ती. आपण किती वाहतुकीचे नियम पाळतो आपल्याला माहिती आहे. दुकानावरी लाविल्या लांब पाट्या. दुकानावरी लाविल्या लांब पाट्या मना थांबुनी वाचरे वाचबात्या. अकस्मात दिसे जाहली जेथ गर्दी तिथे चौकशी जा करायासा आधी. तिराईत कोणी जरी जाय पंथे तरी रोखुनी पाहणे त्याकडे ते. आहा अंगणा त्यातुनी ती दिसेल वळोनी तरी पाही मागे खुशाल. कधी आगगाडी तुनी हिंडताना सिनेमा तमाशे तसे पाहताना. विचारी मनात्वान खर्चित जावे सदा श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. म्हणजे हे सगळे जे उद्योग करायचे आहेत दुसऱ्याच्या तुम्ही पैशानं करा, आपल्या खिशात हात घालू नका. सदा खाद्यपेयावरी हात मारी. कुठे जर गेलात मित्रांसोबत
हॉटेलात खायला प्यायला तर भरपूर खा. सदा खाद्यपेयावरी हात मारी, बिले देई सारुनी मित्रासमोरी. बिल मात्र देऊ नका, ते मात्र मित्राकडं कसं जाईल याची व्यवस्था करा, ते मारील त्यात रात्री 100 वर्षापूर्वी. सदा खाद्यपेयावरी हात मारी, बिले देई सारून मित्रासमोरी. अरे रे घरी राहिले आज पैसे, खिसे चाचपोनी मना बोलायसे. मग ते नाटक कसं करायचं की अरे माझ्या खिशात पैसेच नाहीत. कुणाच्या बिड्या नित्य ओढीत जाव्या, आपल्या पैशानं नाही दुसऱ्याच्या पैशानं. कुणाच्या बिड्या नित्य ओढीत जाव्या, तशा आग पेट्याही लंबे कराव्या. चहा होतसे केधवा पै कुणाचा, अरे मन घेई सुगावा तयाचा. कुणाचे कधी लागले पत्र हाती, कुणाची तशी चिठ्ठी किंवा चपाटी. तरी त्यातल्या वाचणे 4 ओळी, न ठावे कळे कोणते काय वेळी. गॉसिप कसं चालतं, जिथे चालल्या खाजगी कान गोष्टी, उभी आणि धेंडे तिथे 4 मोठी. मना कान दे तोंड वासून तेथे, पहा लागतो काय संबंध कोठे. नसे ज्याविषयी ठाऊके आपणाते, मना बोलणे दाबुनी त्यावरी ते. जे माहीत नाही त्याच्यावर बिंदास बोला. दुजांची जरी जाणशी गुप्त बिंगे, तरी धाव घे वृत्तपत्रात वेगे. आता पेपरमध्ये जे गॉसिप छापून येतं, दुजांची जरी जाणशी गुप्त बिंगे, तरी धाव घे वृत्तपत्रात वेगे. आणि शेवटचं कडवं फार छान आहे. सगळ्या नेत्यांवरती त्यांनी एक टोमणा तेव्हा मारलेला आहे, जो परत आजही लागू पडतो. मना सज्जना 4 आण्यात फक्त, मना सज्जना 4 आण्यात फक्त, तुला व्हावयाचे असे देशभक्त. मना सज्जना 4 आण्यात फक्त, तुला व्हावयाचे असे देशभक्त. तरी सांगतो शेवटी युक्त सोपी, खिशा माझी ठेवा सदा गांधी टोपी. खिशा माझी ठेवा सदा गांधी टोपी. म्हणजे नुसती गांधी टोपी जरी घातली तरी तुम्ही देशभक्त व्हाल. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. जसं आता नेते खादीचे वस्त्र वापरतात, शक्यतो पांढरे कपडे वापरतात आणि ते धंदे मात्र सगळे काळे करतात. अत्र्यांचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. वर्षभरामध्ये त्यांच्या शतकोत्तर स्मृतीचा रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. अत्र्यांच्या ह्या विविध पैलूंवरती चर्चा होत राहील, पण त्यांच्या कवितेची पण आठवण आपल्याला राहिली पाहिजे आणि अत्र्यांच्या ज्या चांगल्या कविता आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.